पहला ओवर चलता हुआ। इस बीच 6 ओवर का ये मुकाबला, दूसरे दिन का ये तीसरा मुकाबला। पिछला मुकाबला हुआ था सूर्या फाइटर वर्सेस जय मानसेश्वर के बीच में। जीत के साथ लौट चुकी फाइनल में इस बार जय मानसेश्वर टीम। अगली गेंद और पिच गेंद जरूर डाली, कवर के दिशा में खेला, वहां पे खिलाड़ी तैनात दीप घोंगे, जब तक आता कैच को लपकता पहला विकेट का पतंग। डीजे रन के साथ रवि तुलस्कर फिर से एक बार हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से रिवर्स खेलना चाहते थे, लेकिन उछाल के साथ गेंद गई विकेट कीपर दीपू के दस्तानों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। पहला ओवर का खेल चलता हुआ पावर प्ले का। तो इस बार एक बड़ा शॉट स्वप्निल के बल्ले से, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। तो इस छक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 रन के ऊपर। पहला ओवर का खेल समाप्त। जरूर एक बड़ा शॉट खेला इस बार स्वप्निल ने। डीजे डाली थी रवि ने, लेकिन आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा शॉट निकला, वो भी स्वप्निल के बल्ले से। लेग साइड की दिशा में खेला हुआ, वो भी गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। तो गेंदबाजी के लिए इलियस आल्मेडा। 6 ओवर का ये मुकाबला। स्ट्राइक के ऊपर युवराज। पहली गेंद जरूर टप्पा गिरने के बाद नीचे रही थी, अच्छा विकेट कीपिंग कहनी पड़ेगी दीपू यूरोप की। 7 रन के ऊपर स्कोर रुकता हुआ। जरूर एक विकेट तो गिर चुका है पहले ओवर में। दूसरी गेंद कवर की ओर से खेलना चाहते थे, जरूर उछाल के साथ गेंद गई बंडन ओवर के
नवर वहां पे तैनात था कवर के दिशा में। जरूर इस दुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 9 रन के ऊपर। दूसरा ओवर का खेल चलता हुआ गेंदबाजी के लिए मांसेश्वर एन की ओर से इलियस अल्मेडा। इस बार आड़े बल्ले से खेला हुआ शॉट जरूर, गेंद के पीछे खिलाड़ी बाला सावल दौड़ते, तब तक इस दुक्के के साथ फिर से एक बार स्कोर में बदलाव 11 रन के ऊपर। जरूर अच्छी फील्डिंग कहने पड़ेगी इस बार अनिरुद्ध पेडनेकर की। फिर से एक बार इलियस, शॉर्ट गेंद पॉइंट के बगल खेलना चाहते थे लेकिन विकेट कीपर को चकमाती हुई गेंद पीछे बाला के हाथ में। ये डॉट गेंद कहने पड़ेगी इस बार इलियस अल्मेडा के ओवर की। 11 रन। फिर से एक बार वही नतीजा, लेग साइड के दिशा में खेलना चाहते थे लेकिन पैर को छूती हुई गेंद विकेट कीपर के पास। अभी तक अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी इलियस अल्मेडा की, तारीफ होनी चाहिए गेंदबाजी की। जरूर क्षमता है। यह दूसरा ओवर का खेल चलता हुआ जरूर कदमों का सहारा लिया था, बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन बल्ले का अंधूरी किनारा लगा। जब तक गेंद के नीचे देखो खिलाड़ी अभिषेक सालगांव कर रहा था, गेंद को पकड़ता फील्ड करता, इस दुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 13 रन के ऊपर। स्पर्धेदरम्यान या ठिकाणी बॉटम वॉरियर्सचे मालक बॉटम अल्मेडा यांचं आगमन झाले आहे। उभादांडा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। आपला यथोचित सन्मान मानचिन्ह देऊन आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात येईल। बॉटम अल्मेडा आपण या, आपला कायमच सहकार्य आमच्या मंडळासाठी असतं आणि आमचे जवळचे मित्र आणि बॉटम वॉरियर संघाचे मालक, जो संघ कायम मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतो आणि जिंकतो, त्या संघाचे मालक बॉटम अल्मेडा, आपलं हार्दिक स्वागत उभादांडा मित्रमंडळाच्या वतीने। संदेश मोगे उभादांडा मित्रमंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते आपलं बॉटम अल्मेडा यांचं स्वागत करण्यात येईल। तो तीसरा ओवर का खेल चलता हुआ जरूर अपने कोटे में से ये दूसरा ओवर, इस इनिंग का तीसरा ओवर लेकर रवि तुलस्कर उपादंडा एंड की ओर से हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से। जरूर पिछला ओवर देखा जाए तो अच्छा डाला था, एक छक्का लगा था लेकिन वहां पे विकेट मिला था। वही गेंदबाज रवि, फुल टॉस गई, जरूर एक बड़ा शॉट खेला है सीधे बल्ले से लेकिन खिलाड़ी तैनात है वहां पे। जब तक गेंद को आते पकड़ते फील्ड करते तब तक 2 रन के साथ दोनों खिलाड़ी क्रीज में वापस। तसेच आतून अल्मेडा यांचं पण स्वागत करतील संदेश मोगे। आतून अल्मेडा उभादांडा मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। देखा जाए तो इस धुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 15 रन के ऊपर। स्ट्राइक के ऊपर स्वप्निल मांजरेकर, पॉइंट की दिशा में जरूर खेला, इस बार बड़ा शॉट स्वप्निल के बल्ले से। इस गेंद के ऊपर भी 2 रन बन सकते हैं, तीसरे रन का प्रयास हो सकता है। अच्छा प्रयास कहना पड़ेगा, रन आउट का खतरा बन सकता था और रन आउट के रूप में यह दूसरा विकेट गिरता हुआ स्वप्निल मांजरेकर बैक टू पवेलियन। तसेच आंबा बागायतदार विकास सावळ यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे। उभादांडा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। विकास सावळ, उभादांडा मित्रमंडळ आयोजित उभादांडा प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत।
व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. विकास सावळ, आंबा बागायतदार, आपण या. आपला यथोचित सत्कार या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. तो तीसरे रन के लिए लौट चुके थे. रन आउट के रूप में यह दूसरा विकेट गिरता हुआ स्वप्निल मांद्रेकर बैक टू पवेलियन. कोई जरूरत नहीं थी इस गेंद के ऊपर तीसरा रन लेने की. अभी तक अच्छी बल्लेबाजी चल रही थी स्वप्निल मांद्रेकर और युवराज नाइक के बीच में. स्वप्निल के बल्ले में से एक छक्का तो आ चुका था. लगातार 2 गेंद के ऊपर 2 बने थे और इस गेंद के ऊपर रन आउट के रूप में वापस लौट चुके और ये दूसरा विकेट का पतन होता हुआ. बीपीएस सुक्तनवाड़ी पहले टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का फैसला किया. ये तीसरा ओवर चलता हुआ गेंदबाजी के लिए रवि तुलस्कर. विकेट के पर देखा जाए तो दीपू गिरप उनके बगल में लेग स्लिप की ओर से तैनात रखा है बाला सावल. इस बार बड़ा शॉट खेला है लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात निखिल शिरोडकर जब तक आता गेंद को पकड़ता ये तीसरा विकेट गिरता हुआ, वो भी युवराज के रूप में. डीजे रुपयाची देणगी उबादांडा मित्रमंडळासाठी उबादांडा प्रीमियर लीग 2024 साठी आलेले आहे. उबादांडा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. त्यांचं कायमच सहकार्य या मंडळासाठी असतं. त्यांना खूप खूप आभार, धन्यवाद. तसेच उल्हास सागावकर यांच्याकडून 2001 रुपयाची देणगी मंडळासाठी आलेली आहे. उबादांडा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद उल्हासजी साळगावकर साहेब. तो बीच मैदान में नया बल्लेबाज पहले दिन का मैन ऑफ द मैच का हकदार बना था वही खिलाड़ी बीच मैदान में प्रणय गवंडे, मैन फ्रॉम नमसवाड़ी. जरूर देखा जाए तो 17 रन के ऊपर ये दूसरा विकेट गिरता हुआ, वो भी रन आउट के रूप में. स्ट्राइक के ऊपर प्रणय, मैन फ्रॉम नमसवाड़ी, जॉनी के नाम से प्रख्यात है भाई खिलाड़ी नमसवाड़ी में. और गेंदबाजी के लिए रवि तुलस्कर. अभी तक अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी. पिछली गेंद के ऊपर रन आउट के रूप में विकेट मिला. इस गेंद के ऊपर अच्छा कैच लिया लल्ला. और फिर गेंद जरूर डाली, हल्के हाथों से सम्मान के साथ गेंद को खेला. जब तक गेंद के पीछे देखो विकेट कीपर दीपू दौड़ता तब तक गेंदबाज पहुंचे उस गेंद के ऊपर रवि तुलस्कर. एक सिंगल बनेगा, सिंगल के साथ स्कोर पड़ेगा 18 रन के ऊपर. स्ट्राइक के ऊपर अभी तेजस लेकर उनको ऊपर जरूर जिम्मेदारी दिखेगी क्योंकि टीम के खुद कप्तान उसको पता है कैसे बल्लेबाजी करनी चाहिए इस मैदान में, क्योंकि यह दोपहर का सत्र शुरू चल रहा है इस मैदान के ऊपर. हल्के हाथों से खेला हुआ शॉट, जरूर वहां पे खिलाड़ी तैनात था निक ब्रिटो. जरूर एक सिंगल बनेगा, स्कोर पड़ेगा 19 रन. तीसरा ओवर चलता हुआ और 3 ओवर का खेल समाप्त, यानी कि 18 गेंदों का खेल समाप्त. 19 रन, जरूर 2 विकेट गिर चुके हैं. तो आने वाले 3 ओवर का खेल बताने के लिए मेरे साथ कमेंटेटर के जुड़ चुके हैं सुमित कालसेकर, मैन फ्रॉम आडेली. हेलो, जरूर एक गेंद का खेल बाकी है पिछले ओवर का.
5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। पिछले ओवर में 1 गेंद का खेल बाकी है। अभी भी 1 गेंद बाकी है पिछले ओवर का। पहले गेंद के ऊपर 2 रन बने, दूसरे गेंद के ऊपर तीसरे रन के लिए रन आउट हो चुका था, वहां पे 2 रन। तीसरी गेंद के ऊपर युवराज का विकेट, चौथे गेंद के ऊपर प्रणय गवंडे के बल्ले से सिंगल बना और 5वीं गेंद के ऊपर तेजस के बल्ले से सिंगल बना। यानी कि आखिरी 1 गेंद का खेल बाकी ये तीसरे ओवर का। इस ओवर में देखा जाए तो तेजस जूलेकर ने 1 ही गेंद खेली, प्रणय गवंडे ने 1 गेंद खेली। पहले गेंद के ऊपर युवराज की ओर से 2 रन बने थे और दूसरी गेंद के ऊपर तीसरे रन के लिए दौड़े थे, वहां पे रन आउट वापस हो चुके थे स्वप्निल मांद्रेकर। उसके बाद विकेट निकला तीसरी गेंद के ऊपर युवराज नाइक का। अभी भी 1 गेंद का खेल बाकी, यानी कि वापस रवि तुलसकर स्क्रीन के ऊपर उबादांडा एंड की ओर से। तो ये तीसरे ओवर की आखिरी गेंद लेकर रवि तुलसकर बल्लेबाजी के लिए स्ट्राइक के ऊपर प्रणय गवंडे, चौरी जॉनी यस पप्पा के नाम से। हल्के हाथों से खेल दिया सम्मान के साथ। पता है यहाँ पे दूसरे रन की प्रयास हो सकता है, लौट हो चुके हैं दोनों बल्लेबाज, खतरा तो बन सकता है। अंपायर की ओर हम जरूर जाएंगे, जरूर बल्लेबाज से इस दुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 21 रन, 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 3 विकेट। चलो इसके बाद आने वाले 3 ओवर का खेल बताने के लिए मेरे साथ कमेंटेटर सुमित कालसेकर, मैन फ्रॉम आडेली। निक ब्रिटो पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय स्क्वेअर चेंडूचा। दोन्ही हात समांतर, अवांतरचा इशारा आणि अतिरिक्त धावाने सागिक धावसंख्या 22 धावा धावपलकावर। आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो आणि एलिमिनेटरचा हा महत्त्वपूर्ण सामना। चांगला चेंडू, परंतु पुन्हा एकदा त्याच लेंथवरती वेगात चेंडू जरूर फेकला, परंतु दिशाहीन चेंडू, सलगचा दुसरा निर्धाव स्क्वेअर चेंडू आणि स्क्वेअर चेंडूने सांघिक धावसंख्या देखील 23 धावा धावपलकावरती। वाईड यॉर्करचा प्रयत्न सातत्याने गोलंदाज निक ब्रिटो याच्याकडून, परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बरेचसे बाहेर फेकले गेले आणि त्याचमुळे सर रोशन पेडणेकर स्क्वेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये करतायत। सागिक धावसंख्या 23 धावा धावपलकावरती, षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर आणि गोलंदाजी मार्कवरती एक युवा गोलंदाज ज्याने या पूर्ण स्पर्धेदरम्यान प्रभावित केलं। निक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट। शॉर्ट चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला, सिली पॉईंटला चेंडूचा प्रवास, एकेरी धाव मिळाल्या चेंडूवरती। ज्यावेळी फटका खेळला त्यावेळी कॉलिंग चांगलं निघालं, दोन्ही फलंदाज दरम्यान ताळमेळ चांगला साधला गेला आणि सिंगल कंप्लीट करत असताना सागिक धावसंख्या 24 धावा धावपलकावर। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती आणि घरबसल्या या स्पर्धेचा देखील बरेच प्रेक्षक आनंद घेत आहेत। काही खेळाडू देखील या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत आणि या स्पर्धेला देखील खूप खूप शुभेच्छा देखील येतात प्रेक्षकांकडून। या मैदानात देखील प्रेक्षकांची अलोट गर्दी, मोठ्या संख्येने उपस्थिती आजच्या या अंतिम दिवसापर्यंत। तर सर्व प्रेक्षकांचं आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून उभादांडा प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत करतोय। स्ट्राइक एंडला असेल बॅटर,
प्रणय गवंडे लेफ्ट हँडर बॅटर आणि त्याचमुळे थोडंसं क्षेत्ररक्षण बदलण्यात आलं आहे. ऑन साईडला तब्बल 4 क्षेत्ररक्षक, डीप लॉंगवर, डीप काव कॉर्नर, मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साईडला 30 या सर्कलच्या बाहेर आणि ऑफ साईडला फक्त एक क्षेत्ररक्षक वाईड स्ट्रॉंग आपला तैनात. यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न वाईड यॉर्करचा इथे सफल होईल. प्रणय याच्या विरोधात वाईड यॉर्कर फेकण्यात आला निक याच्याकडून आणि हा सफल वाईड यॉर्कर. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो धावपलकावरती. सागिक धावसंख्या धावपलकावरती 24 धावा. या स्पर्धेदरम्यान आगळ्या वेगळ्या बक्षीस देखील. सर्वाधिक निर्धाव चेंडू फेकणाऱ्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राईज हे पाहायला मिळते. या स्पर्धेदरम्यान सन्मान्य सचिन गावडे साहेब यांच्याकडून अगदी पारितोषिकांची वर्षा असणारी ही क्रिकेट स्पर्धा तब्बल 365 दिवसाने येते. आणि यावेळी फटका जर पाहिला तर ऑन साईडला खेळ आहे. डीप मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. प्रणय गवंडे याच्या बॅट मधून निक याच्या विरोधात हल्ला चढवला गेलाय. काउंटर अटॅक दमदार असरदार UPL ब्रँडेड षटकार. लेफ्ट हँडर बॅटरने मैदानात कमाल दाखवली. स्लॉटमध्ये चेंडू डिपॉझिट मिड विकेटला केलाय चेंडू आणि 6 धावेने सांघिक धावसंख्या 30 धावा आहे धावपलकावर. एलिमिनेटरचा हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण. अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाने आज सकाळच्या 17 दरम्यान डेट चेंडू असेल रनअपमध्ये बिघाडी. महत्त्वपूर्ण क्षणी रनअप देखील रोखले गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच आत्मविश्वासाने गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय निक हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा चेंडू चेंज ऑफ पेस डिलिव्हरी फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळ. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु थोडीशी डिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून क्षेत्ररक्षकाला शॉट. 5 लेगचा क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर फेकी स्ट्रायकिंग एंडवरती. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 32 धावा धावपलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावर निक गोलंदाजी मार्कवरती थोडंसं लांबवणारं षटक करणं. अतिरिक्त धावा खर्च झाला या षटकादरम्यान आणि त्याचबरोबर एक मोठा फटका देखील निघालाय प्रणयच्या बॅटमधून आणि त्याचमुळे हे षटक देखील अगदी मोठं बनवण्याचा प्रयत्न तेजस जुलेकर आणि प्रणय गवंडे याचा पाहायला मिळतो. सांघिक धावसंख्या 32 धावा धावपलकावर. यावेळी फटका समोरच्या दिशेने खेळाय. स्टेट डाऊन डी ग्राउंड फटका ओव्हर द बॉलर हेड. पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाललाय फंबलिंग क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि त्यांचाच कच्चा दुवा हिरावत असताना पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. दुहेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदलाव होईल. धावपलकावरती 34 धावा. धावा कशाही येऊ धावा लाख मोलाच्या या सामन्यादरम्यान BPS सुकटनवाडी क्रिकेट संघासाठी. कारण प्रत्येक धाव ही आव्हानात्मक ठरेल आणि प्रत्येक धाव रोखली जाणे हे खूप महत्त्वाचं असेल अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघासाठी. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी सुमधुर अशी कॉमेंट्री सांगतायत ते सुमित काळशेकर आडेलेचे. त्यांच्यासाठी बक्षीस येते विक्रांत धावडे वेंगुर्ला यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. सुमित काळशेकर आपल्यासाठी विक्रांत धावडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 33 धावा. सिंगल बॅटर प्रणयच्या बॅटमधून डबल धावा 34 धावा धावपलकावरती. माफी असावी. विक्रांत धावडे आपलं मनपूर्वक आभार. आपल्यामुळेच आम्हाला देखील स्पर्धा करण्याला मिळत आहेत संधी मिळतात. या स्पर्धेदरम्यान देखील संधी दिली सन्माननीय यश किंदळेकर यांनी आणि उभधाडा मित्रमंडळ यांनी. प्रथमच या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी आणि संपूर्ण मंडळाचं मी मनपूर्वक आभार मानतोय. एक सुंदर स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी चर्चा असणारी ही क्रिकेट स्पर्धा. अगदी एका वर्षाने या स्पर्धेचं वाट पाहिली जाते. ती चर्चा असणारी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी धीमागती या चेंडू फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रणय गवंडे याचा परंतु प्रयत्न थोडासा अपयशी ठरेल. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय BPS सुकटनवाडी क्रिकेट संघ. महत्त्वाचा सामना दोन्ही संघासाठी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानात जर पाहिलं तर तेजस जुलेकरच्या बरोबरीला बॅटर पाहायला मिळतोय प्रणय गवंडे. सांघिक धावसंख्या 34 धावा. येणारे 12 चेंडू मैदानात बाकी राहिले आहेत. थोडासा ड्रिंक्स ब्रेक मैदानात झालाय. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत DJ राजन मसूरकर यांच्या माध्यमातून.
5व्या षटकाची सुरुवात असेल गोलंदाजी मार्गवरती. लगान बाळा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. राईट अबाउट द विकेट असेल समोर तेजस जुलेकर पहिला चेंडू फेस करण्यासाठी. यावेळी हुकचा फटका डीप फाईन लेगच्या दिशेने फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतो परंतु आउटफील्ड एवढा पास चेंडू डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार. तेजस जुलेकर याच्या बॅटमधून UPL ब्रँडेड क्रॅकिंग चौकार. हाफ ट्रॅकर चेंडू लेग ब्रेक चेंडू त्यावरती जर पाहिलं तर शपल क्रॉस फटका जागा बनवून फटका खेळ डीप फाईन लेगला परंतु थोडासा टर्न होत असताना चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रात 4 धाव्यांसाठी चौकार मिळालाय पहिल्या चेंडूवरती तेजस जुलेकर याला आणि या चौकारने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक स्लॉग षटकांना झाली सुरुवात. समोरून देखील अनुभवी गोलंदाज लगान बाळा गोलंदाजी मार्गवरती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचा आणखी एक मोठं नाव ज्याने गोलंदाजीत आपलं नाव मोठं केलं तो गोलंदाज मार्गवरती. लगान बाळा शॉर्ट चेंडू ऑन साईडला फटका खेळ्यात. मिड विकेटला चेंडूचा प्रवास झाला. एक धाव तर नक्कीच पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षकांची जर पाहिले तर थोडीशी ढिलाई आणि याचाच कच्चा दुवा हिरावत असताना दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्या 2 धावा आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या देखील 40 धावा धावपलकावर. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. मागील चेंडूवरती चौकार निघालाय तेजसच्या बॅटमधून आणि त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये या 2 धावा. चांगल्या क्रिकेट मैदानात खेळले जात आहेत. अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानात मेरिटवरती देखील क्रिकेट मैदानात खेळले जाते. जे क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाचं. BPS सुकटनवाडी क्रिकेट संघाला समोरच्या बलाढ्य संघाच्या विरोधात. हाफ ट्रॅकर चेंडू हुकचा फटका चेंडू पुन्हा एकदा जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. सलग 6 दुसरा चौकार या षटकादरम्यान तेजस जुलेकर याच्या बॅटमधून आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 44 धावा धावपलकावरती. हाफ ट्रॅकर गोलंदाजी शॉर्ट लेंथवरती गोलंदाजी आणि त्यावरती देखील अगदी फायदा उठवत असताना हुकचे फटके तेजस याच्या बॅटमधून लागोपाठ 2 चौकार या षटकादरम्यान आणि सांघिक धावसंख्या देखील वेग पकडत असताना धावपलकावरती परावर्तित झाली. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. किस्मत अगर देखी जाए तो बल्लेबाज के पास लागोपाठचे 2 चौकार लॉंग स्टॉप क्षेत्रात अगदी आउटफील्ड फास्ट विकेट किपरच्या मागे आणि तिथे मिळाल्या 2 चौकार. सांघिक धावसंख्या 44 या आकड्यावरती स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा असेल. तेजस जुलेकर हा बॅटर हलक्या हाताने मनगडाचा वापर करत असताना फटका ऑन साईडला वळवला. मिड ऑनला चेंडूचा प्रवास. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण आणि त्याचमुळे दुसरी धाव घेण्यास देखील दोन्ही फलंदाजांना सफलता मिळाली. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 46 धावा या धावपलकावर. 46 रन लॉस ऑफ 3 विकेट आणि पंचाचा इशारा होतोय 1 शॉट आणि त्याचमुळे 1 धाव मिळेल. सांघिक धावसंख्या एकेरी धावेने 45 या आकड्यावर. मनगटी चांगला फटका 2 धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा परंतु 1 शॉटचा इशारा देखील पंचांचा करडी नजर. यावेळी शपल क्रॉस होऊन फटका खेळा डीप फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जरूर तैनात परंतु क्षेत्ररक्षकाला देखील बीट करत असताना चेंडू निघालाय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तेजस जुलेकर याच्या बॅटमधून UPL ब्रँडेड क्रॅकिंग दमदार असरदार षटकार निघताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 6 धाव्याने धावपलकावरती 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र धावपलकावरती चांगलं फायटिंग टोटल अगदी भरभक्कम फायटिंग टोटल उभं केलं जात आहे BPS सुकटनवाडी क्रिकेट संघाकडून. या सामन्यादरम्यान 51 धावा या धावपलकावरती. तेजस जुलेकर मैदानात जर पाहिलं तर जबाबदारीचं क्रिकेट खेळतोय. संघासाठी आक्रमक क्रिकेट देखील खेळतोय आणि त्याचबरोबर संयमी क्रिकेट देखील. यावेळी खराब चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू फटका जर पाहिला तर शॉर्ट फाईन लेगला खेळ डीप मधून क्षेत्ररक्षक आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात होताना पाहायला मिळतोय परंतु नकार प्रणयने दिला. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. अंतिम चेंडूवरती हे सिंगल मिळेल आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा या धावपलकावर.
असताना बॅटिंग क्रीजच्या मागे गेल्यामुळे बॉल काउंट आहे पण रन्स नाही आहे, असा डिसिजन आहे तो. बॅटिंग क्रीजच्या मागे शॉट खेळून जर मागे गेला तर चालतोय, खेळायच्या अगोदर जर बॅटिंग क्रीजच्या मागे गेला फलंदाज तर तो बॉल काउंट होणार पण तो रन्स काउंट होणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. थँक्यू सर. आणि पंचांचा अगदी योग्य निर्णय फलंदाजासाठी, कारण ज्यावेळी फलंदाज फलंदाजी करतो त्यावेळी जर बॅटिंग क्रीजच्या मागे चेंडू खेळा अगोदर गेला तर तो चेंडू काउंट केला जातो, परंतु धावा दिल्या जात नाहीत. हे काही नियम क्रिकेटचे आणि त्या नियमांचं देखील पालन या स्पर्धेदरम्यान पंचांची अगदी योग्य निर्णय पोहोचवले गेले फलंदाजापर्यंत. आणि त्याचमुळे सांघिक धावसंख्या असेल 51 धावा या धावपलकावरती. त्रिमूर्ती पंचांची या स्पर्धेदरम्यान अगदी अनुभवी तिन्ही पंच सुनील नाईक सर, किशोर भगत सर आणि त्याचबरोबर मेन पंच रोशन पेडणेकर सर. त्रिमूर्ती पंचांची या स्पर्धेदरम्यान काम पाहायला मिळते. न्यायपालिका या स्पर्धेसाठी अंतिम षटक असेल स्ट्रायकी एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर प्रणय गवंडे पाहायला मिळतोय. निक गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल घेऊन सांघिक धावसंख्या 51 धावा या धावपलकावर. यावेळी चांगला चेंडू स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपात विकेट इथे सॅक्रिफाईस केली जाईल आणि फलंदाज कोण बाद असेल हे पाहावं लागेल. निश्चित स्वरूपात फलंदाज प्रणय गवंडे माघारी परतेल. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाला विकेट मिळाली. सांघिक धावसंख्या जर पाहिले तर आता मात्र धावपलकावरती 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रणय माघारी परतला. एक षटकार प्रणयच्या बॅटमधून जरूर निघालाय, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कारण निर्धाव चेंडू निघाला होता आणि त्याचमुळे स्ट्राईक स्वतःवरती ठेवण्याचा प्रयत्न हा बॅटर तेजस जुलेकर याचा सफल झालाय. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिला या पहिल्या डावामधील आणि किती धावांचं आव्हान उभं केलं जाईल या सामन्यादरम्यान तेजस जुलेकर या फलंदाजाकडून पाहावं लागेल. कारण स्ट्राईक स्वतःवरती ठेवले, स्वतःवरती विश्वास दाखवला आणि ज्यावेळी फलंदाज स्वतःवरती विश्वास दाखवतो त्यावेळी ती त्याची ताकद बनत असते आणि ती ताकद मैदानात सिद्ध केली देखील जाईल. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या इनिंग दरम्यान. स्ट्रायकी एंडवरती तेजस जुलेकर असेल या षटकातील पुढील चेंडू फेस करण्यासाठी. यावेळी दुरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू देखील दूर फेकण्यात आलाय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बराचसा बाहेर पंचाचा इशारा आलाय. स्वेर चेंडूचा अतिरिक्त धाव मिळाला संघाच्या खात्यामध्ये आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या देखील 52 धावा धावपलकावरती. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साईडला फटका खेळ्या. मिड विकेटला चेंडू क्लिअर करत असताना डीप मध्ये चेंडूचा प्रवास. एकेरी धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी स्ट्रायकिंग एंडला. रनआउट करण्याची संधी पंचांकडे नजरा फिरल्या विकेट किपर याच्या आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांच्या देखील आणि पंचांनी रेफर देखील केले. तिसऱ्या पंचांकडे रनआउटसाठी किशोर भगत पंच. आपली गरज आहे. थर्ड अंपायरकडे डिसिजन आलाय. किशोर भगत. किशोर भगत. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज आउट होईल रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज तेजस जुलेकर माघारी परतेल डगआउटच्या दिशेने. 5वा धक्का बसतोय बीपीएस सुकटनवाडी क्रिकेट संघाला पॉपिंग क्रीजच्या मागे आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट इथे गमावली बीपीएस सुकटनवाडी क्रिकेट संघाने. तेजस जुलेकर माघारी परतोय डगआउटच्या दिशेने. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावपलकावरती 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली फेकी मिड विकेटवरून स्ट्रायकिंग एंडला दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थोडासा
पॉपिंग क्रीजच्या मागे आणि त्याचमुळे तिसऱ्या पंचांनी बाद घोषित केलं. या स्पर्धेदरम्यान चांगला कॅमेरावर सुदर्शन तांबे, सुशांत आणि त्याचबरोबर आमचे ऑफिशियल डिजिटल स्कोरर मिलन पाटील हे देखील पाहायला मिळतात. चांगली कामगिरी या स्पर्धेदरम्यान ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानात असेल स्ट्रायकिंग एंडवरती. आता मात्र समीर जाधव याची साथ देण्यासाठी सांघिक धावसंख्येचा विचार केला. धावफलकावरती आतापर्यंत 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अर्धा संघ डगआउटच्या दिशेने, 5 शिलेदार संघाचे माघारी परतले डगआउटच्या दिशेने. यावेळी फटका ऑन साईडला खेळा स्क्वेअर लेगला. चेंडूचा प्रवास एकेरी धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय? नकार पाहायला मिळतोय. समीर जाधव याच्याकडून स्वतःवरती विश्वास दाखवलाय. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 56 धावा या धावफलकावर, 54 धावा या धावफलकावरती. माफी असावे, 54 धावा या धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील आणि या 3 चेंडूवरती किती धावा बनतील? समीर जाधव स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. समीर जाधवकडे ताकद आहे, क्षमता आहे, गुणवत्ता देखील आहे आणि या फलंदाजाने ती गुणवत्ता कित्येक स्पर्धेदरम्यान सिद्ध केली, परंतु आज संघासाठी ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. या फलंदाजाला ज्या आक्रमक शैलीसाठी हा फलंदाज ओळखला जातोय, या फलंदाजाची ओळख आक्रमक फटकेबाजीसाठी आहे. ती आक्रमक फटकेबाजी मैदानात करावी लागेल. संघासाठी जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. अंतरिम 3 चेंडूचा खेळ मैदानात बाकी राहिलाय. सांघिक धावसंख्या 54 धावा या धावफलकावरती, 5 गडी बाद. यावेळी फटका ऑन साइडला खेळाय. शॉर्ट पुलचा फटका मिस टायमिंग झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगलंय, कमालीचं झेल. फलंदाज समीर जाधव माघारी परतेल. गोल्डन डकचा शिकार बनलाय. 6वा धक्का बसतोय. बीपीएस सुकटनवाडी क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या रोखली गेली. 54 धावा, 6 गडी बाद. आक्रमण करण्याचा प्रयत्न तेजस जुवलेकर रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलाय 16 धावसंख्येवरती. त्यानंतर समीर जाधव याने देखील विकेट गमावली आपल्या संघासाठी आणि आता मैदानात मात्र जर पाहिलं तर एलेक्स याची साथ देण्यासाठी शंकर परब पाहायला मिळतोय. रब्बानी या नावाने त्याला या दशकोशीमध्ये ओळखलं जाते, निकनेम रब्बानी. आणि मैदानात शंकर परब पाहायला मिळतोय. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय. एक मोठा जर फटका आला तर नक्कीच चांगला फायटिंग टोटल धावफलकावरती उभारलं जाईल बीपीएस सुकटनवाडी क्रिकेट संघाकडून. दुसऱ्या बाजून जर पाहिलं तर डेथ ओव्हर आणि या डेथ षटकादरम्यान निक बेट्रो याचे चांगले गोलंदाजी. आतापर्यंत या षटकादरम्यान 2 विकेट मिळवले निक याने आणि संभाव्य धावसंख्येला देखील रोखून दिलंय. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या डावामधील आणि स्ट्रायकिंग एंडला शंकर परब हा बॅटर सज्ज होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू पुढे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालाय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतेल. एलेक्स धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजा, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरलाय आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. 7वा धक्का बसलाय बीपीएस सुकटनवाडी क्रिकेट संघाला. विकेटची पडझड या अंतिम षटकादरम्यान पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 फलंदाज या अंतिम षटकादरम्यान माघारी परतले, ज्यामध्ये 2 रनआउटच्या स्वरूपात आणि 2 फलंदाज हे माघारी परतले झेलबाजच्या स्वरूपात. 7 गडी बाद सांघिक धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जर पाहिलं तर 54 धावा. अंतरिम 1 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडला असेल न्यू बॅटर मोहित गिरप. छोट्या चणीचा हा फलंदाज, परंतु अगदी प्रतिभावंती हा फलंदाज, ताकदवर फलंदाज. आक्रमक फटक्यासाठी याही फलंदाची ओळख. अंतरिम चेंडू असेल या षटकातील. या इनिंगमधील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला मोहित गिरप. फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस बॅटने आलाय. चेंडूचा प्रवास शॉर्ट कव्हरला. एकेरी धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय? एकच धाव्या चेंडूवरती मिळताना पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात हे एक धाव असेल संघाच्या खात्यामध्ये अतिरिक्त खात्यात जोडली जाईल आणि 6 षटकांचा खेळ समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या 55 धावा या धावफलकावरती. 7 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय बीपीएस सुकटनवाडी क्रिकेट संघाचा आणि 7 गडी बाद होत असताना धावफलकावरती बनवल्या 55 धावा. 56 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ
अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघासमोर आणि या 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या सेकंड इनिंग दरम्यान 36 चेंडू आणि 56 धावा हे समीकरण असेल या सामन्याचं महत्त्वपूर्ण एलिमिनेटरचा हा सामना. या सामन्यात जो विजेता संघ ठरेल तो क्वालिफायर 2 मध्ये खेळताना पाहायला मिळेल प्रतिस्पर्धी सूर्या फायटर क्रिकेट संघाच्या विरोधात. आणि हा नॉकआउटचा सामना दोन्ही संघांसाठी डू ऑर डायचा सामना आणि या सेकंड इनिंग दरम्यान 56 धावांचा पाठलाग असेल अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघासाठी. आणि हा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल पुन्हा एकदा मराठीचा सुमधुर आवाज योगेश परब जोडले जातील या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामना मैदानावर लागतोय. धन्यवाद सुबे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा धावपलकावर 56 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल मैदानावर आल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाला. जो संघ विजयी होईल तो संघ सेकंड क्वालिफायरचा सामना खेळेल सूर्या फायटर संघासमोर आणि जो संघ पराभूत होईल त्याला या युबा दांडा प्रीमियर लीगला नमस्कार करावा लागेल. UPL ला नमस्कार करावा लागेल. 2025 ची वाट पाहावी लागेल. दुपारचं सत्र मैदानावर या जोडीने पाऊल टाकले आहेत. अभिषेक साळगावकर प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. दुसऱ्या बाजूने या मैदानावर जर आपली शाप सोडली आजच्या दिवशी तो खेळाडू निक ब्रेटो सलग तिसऱ्यांदा या मैदानावर जरा दिमागात सोहळ्यात या मैदानावर आपली पावलं उमटलेली आहेत. तो खेळाडू मैदानावर आपल्याला यावेळी कर्णधार पद ज्याच्या नावावर तो जय मानशेश्वर क्रिकेट संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. वाट पाहतोय कोणता संघ आपल्या सोबत लढण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. तेजस सोलेकर आणि अभिषेक साळगावकर ही लढत असेल मैदानावर. रफ्तार आमच्या स्क्रीनवर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारा शंकर परब आहे. समीर एका बाजूने या मैदानावर समीर जाधव नाखुश केलं. दुसऱ्या बाजूने या मैदानावर पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर UPL एंड कडनं साहिब परब आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम गाडीवाडाचा खेळाडू उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानावर. अभिषेक साळगावकर स्ट्राईकला. 36 चेंडू विजयासाठी आता मात्र 56 धावांची आवश्यकता. 36-56 हे समीकरण आहे मैदानावर. सुंदर कव्हरच्या इशारा नेत्रदीप पटका नशिबाची साधी मैदानावर BPS सुकटरवाडी क्रिकेट संघाला. हा चेंडू नक्कीच थोडासा नैसर्गिक अडथळा अडला नसता तर चेंडू या मैदानावर चौकारासाठी नक्की दुहेरी धावसंख्येने नक्की गणला गेला असता मैदानावर. श्रीकृष्ण झालाय धावफलकावर. पहिले चेंडू मध्ये मैदानावर मगाशा मॅचचा मॅन ऑफ द मॅच निक ब्रिटो आपण पाहतोय. 24 धावांचे जण बहारदार खेळ केले.
एक धावी धावफलकावर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक हे प्रगतीपथावर. खोदून काढण्याचा प्रयत्न होता मैदानावर. मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने पहिल्या प्रयत्न या ठिकाणी जलवा पाहायला मिळतोय. परतीची फेक येईपर्यंत या ठिकाणी एकेरी धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 2 धावा धावफलकावर. धावा कशा येवो 56 धावांचा पाठलाग करत असताना अभिषेक साळगावकरला शेवटच्या षडापर्यंत लढावं लागेल मैदानावर. प्रथम तर 3 षटकांमध्ये व्यवस्थितरित्या पायारोवणी करावी लागेल आल्मेडा क्रिकेट संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये. तर दुसऱ्या बाजूने टिच्चून गोलंदाजी करावी लागेल. एक षटक थोडंसं महागडा बाळा सावळत्यावर आक्रमण केलं तेजस जवलकरनं. षटकार चौकारांची आतषबाजी कमबॅक करणारी गोलंदाजी निक ब्रिटोनं केली आहे. पण कार्य आज करावं लागेल फलंदाजीमध्ये. खराब चेंडू मैदानावर. पंचांकडे अपील केलं होतं. पुल टॉस चेंडू होता. अभिषेक कोणत्या चेंडूवर चुकलाय. ज्यावेळी चेंडू पडला त्यावेळी तेजस जवलेकर नक्की नाराज झाला होता मैदानावर. कारण त्याला माहिती होतं या मैदानावर एका बाजूला अभिषेक साळगावकर मोठा फटका टोलावेल. पण लालसा येणारा चेंडू अभिषेकला बुचकाळ्यात टाकलाय आणि निर्धाव चेंडू धावफलकावर गणला गेलाय. निर्धाव चेंडू पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावर बिनबाधा लेखाजुगा आल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाचा 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुपारच्या 17 मध्ये कडक सामन्यांना कडक उन्हात सुरुवात झाली आहे मैदानावर. हलक्या हाताला घेऊन काढलाय. जमनी लगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जमनीला रंग चंद्र फटका. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. एलेक्स सेफ अँड खालच्या हातात कॅच ऑफ द डे नेत्र पद्धतीचं झेल टिपलाय. ही नावं आहेत मैदानावर. एका बाजूनं अजून एक नाव असेल तन्मय पटवळचं. पडोत्रमध्ये सुरेख पद्धतीनं झेल टिपलं. सांघिक धावफलकावर 4 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आपण पाहतोय. सकाळच्या 17 पासून हे सामने सुरू झाले मैदानावर आणि सकाळच्या 17 पासून चेस होणं थोडंसं कठीण झालंय. मैदानानं रंग बदलायला सुरुवात केली आहे. अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि प्रत्येक खेळाडूनं रंग दाखवायला सुरुवात केली आहे मैदानावर. आडव्या बॅटनं फटका या मैदानावर. फटका या मैदानावर डीप मिड विकेटला. चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. प्रथमतः या मैदानात फटका फसला असा वाटत होता. हवेची लहर या मैदानावर आणि आल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघासाठी जो धोक्याचा फटका होता तो मात्र षटकारासाठी शिक्कामोर्तब होतोय आणि 6 या धावसंख्येनं 10 धावा या धावफलकावर. धावा धावफलकावर 9च्या सरासरीनं मैदानावर खेळायचं होतं. तो इरादे पक्के केले होते. इरादे आता मात्र या मैदानात अभिषेकनं हात खोललेत. हलक्या हाताने त्याने खेळून काढलाय. चेंडूला दिशा दिली आहे. सिर्फ टायमिंग बघायचं आहे. सुंदर फटका सजवला मैदानावर. सो एलिगेंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग वाव. चेंडू सीमा रेषा पार 6 धावांसाठी. डीजे मसूरकर बजाव. मित्रमंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. अभिषेक साळगावकरने सलग 3 षटकार मारले तर यश किनेकर यांच्याकडून 500 रुपये. 2 षटकार झालेले. ओव्हर चेंज झाली आहे. पुढच्या ओव्हरला जर षटकार मारला पहिल्याच बॉलला तर यश किनेकर यांच्याकडून 500 रुपये. 16 धावा या धावफलकावर आपण पाहतो. या 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र समीकरण असेल मैदानावर. तीस चेंडू विजयासाठी आता मात्र 40 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आहे. येणारं षटक हे मात्र पॉवर प्ले षटक क्रमांक 2 असेल प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर रफ्तार सज्ज आलाय. रब्बानी या नावानं प्रसिद्ध असलेल्या उपमा त्याला दिली आहे. मॅन फ्रॉम देववाडाचा खेळाडू बॉथम वॉरियर्स वेगवेगळ्या संघासाठी भरपूर कार्य करतोय तो खेळाडू आपण पाहतोय. शंकर परब आपण पाहतोय.
शंकर परब सज्ज झालाय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजीचा पात्र या मैदानावर आपण पसंत करतोय. तो गोलंदाज रेनी क्रिकेटचा जर सीझन अक्षरशः गाजवला. बेके कॉलेजच्या मैदानावर 2 वेळा सलग उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याच्या नावावर कोरला गेलाय असा खेळाडू आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी स्क्वेअर कटचा फटका निरंजन सारखा डायरेक्ट हिटसाठी सज्ज झालाय. बॅकअप आपल्याला पाहायला मिळत आहे. एक या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 17 धावा धावफलकावर. अभिषेकनं जास्तीत जास्त चेंडू फेस करावा. या चेंडूवर जर षटकार टोलावला अभिषेकनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यशवंत किंजळकर यांसकडून पारितोषिक आहे. सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटके. फटका जो टोलावला दुसरा षटकार अभिषेकच्या चेंडूवर आलाय तो नेत्रदीप पद्धतीचा डोळ्यांचा पाळणा फेडणारा सूर्य फायटर संघ वाट पाहतोय. कोणता संघ आपल्या समोर भिडण्यासाठी येतोय. ज्या चुका झाल्या त्या चुकांची आम्ही सुधारणा करणार पलट लढत करणार. पण या 2 संघातील गेल्या वर्षीतील महाविजेता संघ या मैदानावर कर्णधार पद ज्याच्याकडे तो तेजस जोवलेकर पुन्हा एकदा रणनीती आखतोय की अभिषेक साळगावकर या मैदानावर एकाकी झुंज देत पुन्हा एकदा या मैदानावर सेकंड क्वालिफायर सामना खेळण्यासाठी सज्ज होतोय. ही येणारा काळ ठरवतोय मैदानावर. सांख्यिक धावफलकावर आपण पाहतोय 17 पे 17 धावा धावफलकावर. हलक्या हाताला घेऊन काढलाय चेंडूला. कारण अभिषेकला माहिती आहे धावा झाल्या आहेत या षटकामध्ये. फक्त एकेरी धावसंख्येवर आपण भर देऊया. संयमी क्रिकेट तो सुंदर क्रिकेट खेळतो अभिषेक साळगावकर. स्टार अभिया नावानं संबोधलेला खेळाडू आहे आणि स्टार दाखवायला सुरुवात केली आहे मैदानावर. सांख्यिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय. निक संच झालाय. आडव्या बॅटनं पटका टोळण्याचा प्रयत्न होता. वेगावर स्वार होऊन टाकलेली गोलंदाजी टप्पापल्यानंतर उंची घेतली चेंडूनं. निर्धाव चेंडू धावफलकावर खेळला गेलाय. जसजसे निर्धाव चेंडू तसा टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने या मैदानावर तो बीपीएस सुक्टवाडी क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आणि निर्धाव चेंडू थोडंसं निराशेचं वातावरण निर्माण करतील ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये आर्मेरा क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका टोलवायचा होता. चेंडूपासून दूर राहिला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकले. कमबॅक करणारी गोलंदाजी शंकर परबची आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आहे. साईराजवर हल्लाबोल केला अभिषेक साळगावकरनं मैदानावर. तर दुसऱ्या बाजूने आपण कमबॅक करणारी गोलंदाजी करणार रफ्तार त्याला मला म्हटलं आहे. का म्हटलं आता याचं उदाहरणाला सुरुवात केली शंकर परबनं मैदानावर. सुंदर फटका देखणं फटका. फक्त या मैदानावर स्पीडचा टायमिंगचा उपयोग केलाय. कलात्मक फटक्याला सजवलाय. जे निर्धाव चेंडू आले ते विसरायला लावले आहेत आणि चौकारानं सांख्यिक धावफलकावर 22 धावा धावफलकावर. 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. 22 धावा धावफलकावर. लेखा चौका 56 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुंदर फटका देखणं नेत्रदीप पद्धतीचा फटका. निक ब्रिटोच्या चेंडू पळतून चेंडू पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेवर 4 धावांसाठी. डीजे राजनजी बजाव. फलकावर 24 चेंडू 30 धावा समीकरण आहे. 24 चेंडू 30 धावा हे समीकरण आहे मैदानावर. सामना रोमांचक रंगलाय. बीपीएस सुक्टवाडी क्रिकेट संघाने टीम मीटिंगला सुरुवात केली आहे. जबाबदारी कोणाकडे द्यायची. षटक क्रमांक 3 षटकाचे हे षटक महत्वाचं आहे. कोण येतोय स्वतः तेजस जोवलेकर फिरकी गोलंदाजी करेल येणाऱ्या कालखंडामध्ये. साई परबकडे जबाबदारी असेल. स्वप्नील मांजरेकर षटक टाकेल की येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने कोणत्या गोलंदाजाकडे अनुभवी गोलंदाजाकडे चेंडू देईल की काय निरंजन साळगावकरकडे. पण रणनीती लागली आहे मैदानावर. ज्याने सुरुवात केली UPL एंड कंडा तो गोलंदाज सज्ज झालाय. षटक क्रमांक 3 व वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक घेऊन साई परब आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. सूर्य फायटरनं या ठिकाणी सूर्य फाईट करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी रेडी आहे.
24 चेंडू 30 धावा हे समीकरण मैदानावर. अभिषेक साळगावकर जर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात राहिला तर मी म्हणेन सामना तो फिनिश करू शकतो, पण आज ताकद लावावी लागेल ती तेजस जोवलेकरला, BPS सुट्टवाड क्रिकेट संघाला. नंतर दुपार सत्रामध्ये एक सामना रंगेल, एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. समीर वेंगुर्लेकर पक्ष, अभिषेक साळगावकर हे 2 सितार लढतील मैदानावर. ग्रामीण आणि शहर ह्या सामना असेल मैदानावर. चोवीस चेंडू 30 धावा. साई परब संच आलाय. सुंदर फटका पाहायला मिळतोय, गॅप मध्ये घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, एक या धावसंख्येकडे थांबलाय. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर. आलमेडा बदल संघ पाठलाग करतोय 56 या धावसंख्येचा. निरंजननं सांगितलंय, अनुभव दिलाय, कुठच्या प्रकारचे चेंडू टाकावे लागते, लक फॅक्टर म्हणून ज्याच्याकडे नजर असतात, जो ज्या टीम मध्ये असतो ती टीम मेगा फायनल पर्यंत प्रवेश करे असा इतिहास आहे. पण आज तो इतिहास मोडेल का ही मात्र येणारी वेळ येणारा काय ठरवेल मैदानावर. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, क्लीन बॉल, यष्टांचा वेध घेतलाय आणि निक ब्रिटो हा पहिला गडी माघारी परतलाय. आता रंग दाखवायला सुरुवात केली आहे. BPS सुटवाड क्रिकेट संघानं पहिला गडी बाजवतोय 27 या धावसंख्येवर. कोणाची वर्णी लागताय ते मात्र मैदानावर एका बाजूने एकेरी धावसंख्येसाठी माहीर म्हटलेला 28 धावांची त्यानं बारदार खेळी केली तो बंड्या स्वप्नील नवार उर्फ बंड्या. बंगलदीप क्रिकेट संघाने तो भरपूर क्रिकेट खेळतोय, प्रतिनिधित्व करतोय, तो खेळाडूंना मैदानात पावलं टाकले आहेत. स्पर्धेचा आजचा सांगतेचा दिवस आणि उद्यापासून पुन्हा एकदा वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा गावामध्ये एक गाव एक संघ संकल्पनेतून एक मोठे स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. रोख रक्कम 44,000 रुपये, द्वितीय पारितोषिक स्पर्धा 33,000 रुपये. ही पारितोषिकांची मोठ्या पारितोषिकांची असलेली स्पर्धा गिरोबा मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. उद्याच्या 17 मध्ये सुरुवात होईल. भव्य दिव्य आयोजन असेल. tenniscricket.in मध्ये लाईव्ह प्रेक्षेपण असेल त्या स्पर्धेचं. आजच्या संध्याकाळच्या सत्रात या मैदानावर कोणता संघ या वर्ल्ड कप वर नाव करतोय 2024 चा महावेद संघ कोणता असेल. जय मानशिश्वर संघानं दिमाखात सुरुवात जरूर केली आहे, मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. लढत असेल, वाट पाहतोय कोणता संघ आपल्या समोर भिडण्यासाठी सज्ज होतोय. नवीन खेळाडू मैदानावर बंड्यानं पावलं टाकले आहेत. क्षेत्ररक्षण सजवले, डीप फाईट लेगला, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय मैदानावर. 30 मिनिटांचा अवधी आहे. 30 मिनिटं इनिंगचा खेळ संपवायचा नाही तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये लागेल, ही नोंद कर्णधारांना घ्यायची आहे. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय पहिलेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आलाय, वेगाला चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत एक धाव. बंड्याच्या एक या धावसंख्येनं स्थिरावलेला धावफलक पुढे सरकलाय. 28 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक बाद 28 हा लेखाजोखा. अभिषेक साळगावकर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळतोय मैदानावर, कारण अभिषेकला माहिती आहे जर खेळायचं असेल तर आता खेळावं लागेल, नाहीतर आपला प्रवास थांबेल हे त्याला चांगलंच माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूने शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस जोवलेकरचे ताकद लावावी लागेल, कार्य करावं लागेल मैदानावर. साई परब सज्ज आलाय मैदानावर. साईवर सुरुवातीला आक्रमण जरूर केले मैदानावर अभिषेकनं, पण आक्रमणाला मी एका बाजूने भेदक गोलंदाजी करणार हे इरादे स्पष्ट करत पहिला ब्रेक तो मिळवून दिलाय साई परबनं. नेक ब्रिटोला खोलवर टप्प्याच्या ढोलकी हाताने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात फ्रंबल होतोय. परतीची फेक जर सध्या आली असते, धाव अडवली असतील, ह्या धावा वाचवायच्या आहेत. तेजस जोवलेकर नाराज झालाय, कारण सुरुवातीला धावा बनलायत. ह्या धावा ही क्षेत्ररक्षण होईल तर प्रेशर येईल समोर संघासमोर. मोठा फटका टोला गेल, मोठा फटका जर फसला तर झेल उडू शकतो, पण धाव मिळते या धावफलकावर. एक या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 29 धावा धावफलकावर. 29 धावा धावफलकावर. हलक्या हाताला घेऊन काढलाय. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. पहिल्या प्रयत्न फ्रंबल युवराज स्क्रीनवर आलाय. एक या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर. येणाऱ्या कालखंडात 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी लढत करतोय मैदानावर. अभिषेकनं जास्तीत जास्त चेंडू फेस करावे, अभिषेकनं 2 मोठे फटके मारावे, विजयाचे दरवाजे उघडावे, ही मात्र मनामध्ये एका बाजूने संकोच निर्माण झालाय एल्विसच्या.
अभिषेकचे 2 फटके विजयाचा दरवाजा या ठिकाणी उघडेल ही 21च्या मधामधील गोष्ट आहे, पण प्रतिस्पर्धी संघाला एक गडी हवाय, त्यासाठी शर्तीचे प्रयत्न आहेत मैदानावर. 30 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. क्लीन बोल्ड. टप्पा पडल्याचा चेंडू थोडासा खाली राहिला आणि खाली राहिलेला चेंडू या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला काम करून गेलाय. अभिषेकनं पायारोवणी सुरक्षित केली आहे. कळस चढवण्याचं काम उर्वरितचं मैदानावर करावं लागेल, ते मात्र दीपू गिरप आणि निखिल शिरोडकरला या मैदानावर. आणि वर्णी लागल्या डाव्या हाताच्या फलंदाजाची गौरेश खानोलकरची. तोपर्यंत वळूया आपण सुमधुर संगीताकडे. बीपीएस सुप्टर क्रिकेट संघाला स्वप्नील मांजरेकर सज्ज आला. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर. स्क्रीनवर रफ्तारामचा पाहायला मिळतोय शंकर परब. स्विजिटचा फटका आपण पाहतोय, गॅप मधून खेळला. नशिबाची साथ जर असेल आलमेडामध्ये संघाला तर चौकाराची या ठिकाणी धून आली आहे. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 34 धावा धावफलकावर. नवारला मैदानावर 17 चेंडू विजयासाठी आता मात्र 22 धावांची आवश्यकता. 17-22 हे समीकरण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर लढत असेल या दोन संघांची. कोणता संघ या मैदानावर सेकंड क्वालिफायर खेळण्यासाठी सज्ज होतोय, येणारी वेळ येणारा काळ ठरवतोय. स्वप्नील मांजरेकरवर पहिल्या चेंडूवर एका स्विच हिटच्या फटक्यानं, सुंदर अशा फटक्यानं आक्रमण करत चौकारासाठी या ठिकाणी फटका टोलावलाय.
बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, एक तेरी और एक मेरी रणनीती रंगली आहे मैदानावर. समीकरण 16-22. सोळा चेंडू विजयासाठी आता मात्र 22 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन फटका टोलवायचा होता. वेगवान गोलंदाजी मैदानावर. पहिला चेंडू थोडासा खराब पद्धतीचा, त्यानंतर या ठिकाणी कमबॅक करणारी गोलंदाजी मैदान आपण पाहिली आहे. 15-22 समीकरण वाढत गेले आहे. दीर्घाऊ चेंडूवरील समीकरण वाढत जाईल मैदानावर. दीपू येणं बाकी आहे. दीपू मॅच समाप्त करेल, पण ह्या खेळाडूंना खेळावं लागेल सुरुवातीला. एकेरी धावसंख्या, एकाच दुसरा मोठा फटका टोला, सन्मानजनक क्रिकेट लक्ष द्यावं लागेल. पण काम केलंय मैदानावर BPS सुकटवणारी क्रिकेट संघानं. फटक्या ठिकाणी आडव्या बॅटनं टोलाचा प्रयत्न झालाय. एकेरी धावसंख्येकडे पावले नक्कीची वहिली आहेत. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 35 धावा धावपलकावर 35 धावा धावपलकावर आपण पाहतोय. चार चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा खर्च केले स्वप्नील माशरेकरनं. 2 चेंडू आहेत, निर्धाव टाकले. पहिल्या चेंडूवर चौकार लेखाजोगा आपण पाहतोय. 35 धावा धावपलकावर 56 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना हलक्या हाताला खेळण्याचा प्रयत्न होता. गती परिवर्तन केलं. सुंदर षटक आपण पाहतोय स्वप्नील मांजरेकरचं. दीपू आक्रमक झालाय. पस्तीस धावा धावपलकावर. समीकरण थोडंसं अवघड चाललंय आर्मी क्रिकेट संघासाठी. लो उलटा पद्धती चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला. डी फलंद कार्पेट पद्धतीचा. एकेरी धावसंख्येची पावले जोखमी धावसंख्येकडे आणि फलंदाजाला मात्र नमस्कार करावा लागेल. तो फलंदाज बाद होतोय. एकेरी धावसंख्येने बाहेर म्हटलेला बंड्या नवार बॅक द पॅव्हिलियन. ओव्हरची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर बारा चेंडू विजयासाठी 20 धावा. हे षटक महत्वाचं असेल. रफ्तार येईल मैदानावर. तर दुसऱ्या बाजूने मैदानावर 20 फटक फलंदाज. एका षटकामध्ये 24 धावा असताना 4 षटकार टाकून त्यानं मॅच सामना समाप्त केला होता. तो खेळाडू मैदानावर. दीपू गिरप मैदानावर. रफ्तार शंकर परब. खराब चेंडू या मैदानावर. शॉर्टम पूल क्षेत्ररक्षकाला हा हॅलो करत चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. धडपण आणि धडपण. समीकरण 11 चेंडू विजयासाठी आता मात्र 14 धावांची आवश्यकता. 11-14 हे समीकरण आहे. दीपूवर पूर्ण या मैदानावर सामना आहे. दुसऱ्या बाजूने या मैदानावर पहिल्या चेंडूवर रफ्तारवर या मैदानावर आक्रमण केलं दीपूनं.
एक तेरी एक मेरी मैदानावर अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघानं जर सामना विजयी झाला हा सामना तर बोथम वॉरियर्स क्रिकेट सहसंघ मालक सन्माननीय सर्वांचे लाडके जवळचे मित्र बोथम अल्मेडा यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 42 धावफलकावर 10 चेंडू विजयासाठी आता मात्र 14 धावांची आवश्यकता. 10-14 हे समीकरण आहे. मॅच फाईट झाली आहे मैदानावर. सुंदर चेंडू या मैदानावर धावचेच्या स्वरूपात मैदानावर माघारी परतावं लागेल. सुंदर रक्षण स्वप्नील बासरेकरचा आपण पाहतोय. आता मैदानावर समीकरण 11 चेंडू 14 धावा. संयमी क्रिकेट खेळायला पाहिजे होता. आक्रमण पसंत केलं पण शंकर परबनं या मैदानावर कमबॅक करणारी या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात केली आहे. आता पायचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं. आपलं अतिरिक्त खेळाडू आम्ही वारंवार सांगितलं होतं आपला अतिरिक्त खेळाडू 15 खेळाडू दिले त्यातला आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी बसवा पण तुमचा टीमचा या ठिकाणी अतिरिक्त खेळाडू नाही आहे. 55 धावा धावफलकावर आम्हाला पाहायला मिळत आहेत. 56 धावांचा पाठलाग अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघ करतोय. सुरुवातीपासून आम्ही सांगितलंय 56 रन्स टू विन आहेत. बेचाळीस धावा धावफलकावर 56 धावांचा पाठलाग करतोय मैदानावर. अनिरुद्ध पेडणेकरनं मैदानावर पावलं टाकले आहेत. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी. पहिला चेंडू खराब चेंडू त्यानंतर दीपूला माघारी परतवलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पायचीच्या स्वरूपात माघारी परतलाय दीपू. 9 चेंडू विजयासाठी आता मात्र आडव्या बॅटने फटका डोळ्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असं पाहतोय एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर लेग बायच्या स्वरूपात 43 धावा धावफलकावर. आता मात्र विजयासाठी 8 चेंडू आहेत बाकी. 8 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू लाख मोलाचे असतील बीपीएस सुकटवाडी क्रिकेट संघाच्या बाजूला आणि हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असतील. आडव्या बॅटने फटका डोळ्याचा प्रयत्न होता. धावचेच्या स्वरूपात माघारी परतला. खराब क्रिकेट मी म्हणेल. हा खराब क्रिकेट पाहायला मिळतोय कारण येणारे शेवटच्या टके डाव्या फलंदाजासाठी खूप कुशल होतं मैदानावर. 7-13 निखिल शिरोडकरला 3 मॅच मध्ये कामगिरी काही खूप खास केली नाही आहे. ते सगळं विसरावं लागेल आणि ही मॅच विजयी करून द्यायची आडव्या क्रिकेट संघाला. हे सांगितलं एल्विसनं त्याला पण कार्य करावं लागेल मैदानावर. तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर अनिरुद्धनं केलेली चूक ही चूक अंगलट येईल का? शंकर परबची गोलंदाजी जर मित्रांनो आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज करा शंकर परबसाठी. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र एका बाजूने षटकार त्यानंतर धावसंख्येला रोधक लावणारे गोलंदाजी. सुंदर फटका का घेतली मी स्ट्राईक आणि शंकर परबचं स्वागत अनिरुद्ध पेडणेकरनं दाखवून दिलाय. सिद्ध केलंय मैदानावर आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 49 धावा धावफलकावर. विजयासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 7 धावा.
षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय गौतम आलमेडा यांच्याकडून डीजे मॅन आपल्याला संधी आहे. प्लीज वेट. सूर्य फायटर 4 कोपऱ्याला 4 खेळाडू राहून वाट पाहत आहेत. पशा तिरोडकर, सुरेश मांजरेकर, राजू बोने. कोणता संघ आपल्या संघासमोर लढण्यासाठी सज्ज आहे? तलवारी घेऊन सज्ज आहे सूर्य फायटरचे फाईट करणारे खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला आल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाने या मैदानात सामना जिंकवून दिला. तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अनिरुद्धनं मैदानावर मी म्हणेन विजयाचे दरवाजे उघडलेले आहेत. विजयाचे दरवाजे उंबरठे राहून ठेवले महेंद्र मुचुमाडकर. उंबरठा ओंडालायचा आहे मैदानावर निखिल शिरोडकरला. आता धडपण आहे मैदानावर. मॅच आता रंगत सुरुवात होईल मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. संघाचा कर्णधार मी काय ते बघतो. 6 चेंडू 7 धावा मी काय तो लढतो हे त्यांनी इरादे स्पष्ट केले. तुम्ही फक्त शांत राहा, सर्व काही मी करणार हे इरादे स्पष्ट करत या मैदानावर तेजस जोलेकरनं फिरकीचा जादूगार दीपू 6 चेंडू 7 धावा. मैदानावर अनिरुद्धनं काम केलंय, तू काम केलंय, काम करायचं आहे मैदानावर निखिल शिरोडकरला. आता बघूया तेजस जोलेकर या मैदानावर एका बाजूनं फिरकी गोलंदाजीनं या निखिलला नाचवतोय की काय. आडव्या बॅटनं फटका, धोक्याची घंटा, मोहित सज्ज झालाय. निखिल बॅक टू द पॅव्हलियन. 5 चेंडू विजयासाठी 7 धावा. मॅच या मैदानावर एका बाजूने इकडे तिकडे होत आहे. निखिलनं नाराज केलाय. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी सदा स्पोर्ट रेडी हाऊसचे स्पोर्ट्स हाऊसचे मालक सदानंद धुरी यांचं आगमन झालेलं आहे. उभादांडा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये ज्या सर्व ट्रॉफी आहेत त्या सदा स्पोर्ट्स हाऊसमधनं आलेल्या आहेत. तर सदा स्पोर्ट चे मालक सदानंद धुरी यांचं स्वागत करण्यात येते. 5 चेंडू 7 धावा. SS स्पोर्ट हा सदा स्पोर्ट्स हाऊस रेडी हे नुसतं या ठिकाणी नाव नाही आहे तर हा ब्रँड आहे. महाराष्ट्र राज्य, गोवा राज्यावर त्यांचे सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतोय. त्याच्या आमचे सर्वांचे लाडके मालक सदानंद धुरी आमच्याशी पोहोचतात. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. दीपनं मैदानावर टाकले पावलं. दीपचे सहकारी आमच्या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये आहेत. संदेश मोगेनं इशारा त्यांना केलाय. आता बघूया दीपला कामगिरी करावी लागेल मैदानावर. 5 चेंडू 7 धावा. निखिल शिरोडकरनं मैदानावर नाखुश केलाय. 5 चेंडू 7 धावा. कारवेशची दिल की धडकन वाजायला सुरुवात झाली आहे. आडव्या बॅटनं फटका लोळायचा प्रयत्न होता मैदानावर. सुरेश क्षेत्ररक्षण समीरचा आपण पाहतोय. ओ तेजस जोलेकर दृष्टी. आक्रमण आक्रमण. ही जर परतीची फेक येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने या मैदानावर जर समजा ओव्हरचा एक धाव आली असते तर समीर जाधवला मैदानात तिथेच नमस्कार करावा लागला असता. एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 50 धावा. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढला. एकेरी धावसंख्येची पावलं ही झोप दप्तर स्क्रीनवर. परतीची फेक ही डेंजर एंडला आणि या मैदानावर 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. सांघिक धावफलकावर 52 धावा धावफलकावर. 3 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीत झालाय सुपर या डुपर. सर्व रसिक प्रेक्षक एकच म्हणत आहे महेंद्र मुचुमाडकर सामना कोणीही जिंकू नये. या मैदानावर आम्हाला सुपर ओव्हरचा सामना बघायचा आहे. हे रसिक प्रेक्षकांचे नजरा लागले आहेत. सामना आवडला असेल मित्रांनो सर्व रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांचा आवाज करूया. या उपादंडा मित्रमंडळ आयोजित उपादंडा प्रीमियर लीग साठी 3 चेंडू विजयासाठी 4 धावा. अनिरुद्ध सज्ज झालाय. आडव्या बॅटनं फटका, धोक्याची घंटा वाजली की काय. एकेरी धावसंख्येची पावलं ही झोकमी धावसंख्येकडे वळली आहेत. आता मात्र या मैदानावर धावजीच्या स्वरूपात खेळाडू बाद. खराब क्रिकेट. धाव होती मैदानावर, बनवायची होती. घ्यायची की न घ्यायची, घ्यायची की न घ्यायची. या मैदानावर युवराजची परतीची फेक. 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता.
इम्पॅक्ट गोट्या तावडे निखिलवर जबाबदारी आली. भटवाडीच्या सिताऱ्यांवर पूर्ण संघांची जबाबदारी आली आहे. बाळा सावळची दिलगी धडकन वाजायला सुरुवात झाली आहे. 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. सूर्या फायटरचा अजून एक फायटर कृष्णा अणसूरकर बघतोय कोणता संघ आमच्या समोर लढण्यासाठी सज्ज होतोय. 2 चेंडू विजयासाठी 3 इनफॅक्ट प्लेअरचा इशाराला इनफॅक्ट प्लेअर आपण पाहतोय. गोट्या तावडेकडे सूत्र दिली आहेत मैदानावर. गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार लढतोय. 2 चेंडू मध्ये 3 धावा गोट्यानं काढल्या तर बोथम कडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. हलक्या हाताला खेळण्याचा प्रयत्न होता पंचांचा या ठिकाणी आकाशाकडे बोट. गोट्या तावडे बॅक टू द पॅव्हिलियन. 1 चेंडू विजयासाठी 3 धावा. तेजस जुवलेकर डान्सचा आवाज करूया. सुंदर गोलंदाजी मैदानावर तेजस जुवलेकरचे बीपीएस सुटोर क्रिकेट संघटना 6 चेंडू 7 धावा असताना लीजन अनुभव मैदानावर. या खेळाडूनं एका चेंडू मध्ये 5 धावा असताना षटकार टोलवलाय. आता 1 चेंडू 3 धावा हे समीकरण बाळा सावल पायचीच्या स्वरूपात माघारी परतलाय. दिल की धडकन वाढवणारा सामना मैदानावर. काय घडलं मैदानावर. पहिल्या चेंडूवर बाद. 1 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. या चेंडूवर 2 धावा बनल्या तर सुपर या डुपर सुपर ओव्हरचा सामना. लाख मोलाचा चेंडू. तेजस जुवलेकर सज्ज झालाय. निर्धाव चेंडू आपण पाहतो या मैदानावर. तेजस जुवलेकरचं सेलिब्रेशन या मैदानावर. सुंदर या ठिकाणी षटक. 7 धावा रोखल्या.